कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी भाविकांना आता मंदिर उघडण्याची प्रतीक्षा लागलेली आहे। कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद असून या सर्व मंदिरांचे द्वार हे कधी उघडणार याची प्रतीक्षा भाविक भक्तांना लागलेली आहे। तसेच मंदिरासमोर असलेल्या व्यावसायिकांची दुकाने बंद असल्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून या व्यावसायिकांसह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। ऑक्टोबर महिन्यातील 17 तारखेपासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। त्यामुळे सर्व व्यावसायिकांचे लक्ष आता मंदिराच्या व्यवस्थापनाकडे लागल्याचे दिसून येत आहे। त्याचप्रमाणे शासनाच्या परवानगीशिवाय आता सर्व मंदिरांचे द्वार उघडण्याची तयारी सुरू असल्याचे पाहावयास मिळणार आहे। विदर्भामधील विख्यात श्री अंबादेवी मातेचे देवालय हे मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये असलेली प्रसादाच्या साहित्यांची दुकाने, खेळणी, बांगड्या, फोटो फ्रेम तसेच फूल व माळेंची दुकाने यामुळे चांगलीच प्रभावित झालेली असून ती सर्वच दुकाने बंद आहेत। याचा चांगलाच फटका या व्यावसायिकांना बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। चैत्र नवरात्रीचे पावन पर्व कोरोनामध्येच संपलेले असून मार्च ते सप्टेंबर महिन्यामध्ये मंदिर समितीला लाखोचा फटका बसल्याचे सांगण्यात येते। मंदिराचे पुजारी आणि मोजके सदस्य हे पूजा अर्चना करीत असून बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांना मात्र प्रवेश निषेध करण्यात आलेला आहे। येत्या 17 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। यामध्ये जिल्ह्यातील व बाहेर गावातील तसेच अन्य राज्यातील दुकानदारसुद्धा या यात्रेमध्ये आपापली दुकाने लावण्याकरिता अमरावतीमध्ये येतात। राजकमल चौकापासून ते गांधी चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने महानगरपालिकेद्वारा 10 दिवसांकरिता या सर्व व्यावसायिकांना दुकाने लावण्याची परवानगी देण्यात येत असते। याची सर्व तयारी व व्यवस्थासुद्धा अमरावती महानगरपालिका ही दरवर्षी करीत असते। राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून अंबा तथा एकविरा मातेचे भक्त अमरावतीमध्ये नवरात्रोत्सवामध्ये येत असतात। त्यामुळे दुकानदारांचा व्यवसायसुद्धा चांगला होतो आणि यामुळे मंदिर समितीलासुद्धा चांगला फायदा होतो। यावर्षी शासन स्तरावर मंदिर उघडण्याच्या संदर्भात सध्या तरी काहीही निर्णय झालेला नसून सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमण हे जलद गतीने वाढत आहे। दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। यामुळे प्रशासनासह सामान्य नागरिकसुद्धा हतबल झालेले आहेत। त्यामुळे नागरिक आता मंदिरे उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। नवरात्राच्या काळामध्ये शासनाने मंदिरे उघडण्याची परवानगी न दिल्यास श्री अंबादेवी मंदिर व श्री एकविरा देवी मंदिर येथे ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी लागणार आहे। शासनाकडून धर्मदाय आयुक्तांना काय आदेश देण्यात येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। जर शासनाने परवानगी दिली तर कोरोनाच्या नियमांचे पालन करून भक्तांना दर्शनाकरिता परवानगी देण्यात येणार आहे आणि जर नवरात्रोत्सवामध्ये मंदिरे उघडण्याची परवानगी मिळाली नाही तर मात्र मातेच्या भक्तांना ऑनलाईन पद्धतीने दर्शन देण्याची योजना सर्वच मंदिरांना आखावी लागणार आहे। मार्चपासून सर्व मंदिरे बंद असल्यामुळे प्रचंड आर्थिक फटका हा मंदिर व्यवस्थापनाला सहन करावा लागत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या बाजार लायसन्स विभागाचे अधीक्षक उदय चव्हाण यांनी विदर्भ न्यूजसोबत बोलताना सांगितले की नवरात्रोत्सवामध्ये व्यावसायिकांना महानगरपालिकेद्वारा दुकाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याचे नियोजन दरवर्षीच नवरात्रोत्सवापूर्वीच करण्यात येत असते, परंतु यावर्षी कोरोनामुळे शासनाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी अद्यापपर्यंत न आल्याने मंदिरे उघडणे आणि यात्रेचे नियोजनाबाबत शासन परवानगी देत असेल तरच मनपाद्वारे योजना तयार केली जाते। असे असून सुद्धा अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे आदेश मिळाले नसल्याचे उदय चव्हाण यांनी सांगितले। यंदा संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे पूर्ण जग थांबलेलं आहे आणि महाराष्ट्रात सस्थितीत मंदिरं कुठलेच उघडलेले नाही आहे आणि तसं शासनाचे काही निर्देश नसल्यामुळे यंदा सध्या तरी नवरात्र उत्सव होणार की नाही हे काही सध्या सांगता येत नाही। आता पुढे काय निर्देश येतात शासनाचे त्यावर संस्थेचे सर्व विश्वस्त निर्णय घेतील। सस्थितीत रोज आपल्या अंबादेवीची रोज पूजा अर्चा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो। फक्त भाविकांसाठी सध्या दर्शन शासनाचे निर्देश असल्याकारणाने बंद आहेत। शासनाने इतर ठिकाणी पर्यायी व्यवस्था दिलेली आहे। आता अमरावतीचं आराध्य दैवत म्हणून अंबादेवीचं मंदिर आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून श्रद्धास्थान असलेलं नवरात्र मोठ्या गर्दी होत असते। बरोबर, काय सांगाल आपण आता नागरिकांच्या आणि श्रद्धास्थान जे आहे हिरावून जाणार नाही?
आम्ही सर्व संस्थेचे विश्वस्त भाविकांचं काही श्रद्धास्थान आहे हिरावून घेतल्या जाईल अशी आमची मुळीच कोणाची सुद्धा इच्छा नाही आहे. परंतु शासनाने नुसतं अंबादेवीच नाही, अगदी कोल्हापूरची देवी घ्या की तुळजापूरची देवी घ्या, शिर्डी घ्या, सर्व महाराष्ट्रातले देवस्थान, पंढरपूर घ्या, सर्व देवस्थानं आज बंद आहेत. त्याच्यामुळे आम्हालासुद्धा सर्वांना याबद्दल खंत आहे की बा आपले आज भाविक याच्यापासून, विदर्भाची आज कुलस्वामिनी आहे अंबादेवी, याच्यापासून वंचित राहतील. हे निश्चितच आम्हाला सर्वांना खंत आहे. परंतु शासनाचे जोपर्यंत आम्हाला निर्देश येत नाही, पुन्हा मी तेच वाच्यता रिपीट करतो आहे, शासनाने म्हटलं आहे मंदिर सुरू करा, तर आम्ही संस्थेचे विश्वस्त तयारी दाखवू. विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारेसह उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा